शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रातल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नामांचा आपण विचार करत आहोत। ज्या श्लोकात जितकी नावं असतील एका श्लोकाचं चिंतन आपण करतो आहे, एका निरूपणात। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे 43 क्रमांकाचा श्लोक आहे, म्हणून एकदा आपण आधी आणि त्यानंतर क्रमाने एकेका नावाचा विचार करू। रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतान् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 11 नावं भगवंतांची या श्लोकात आहेत। क्रमाने पहिलं नाव रामो येईल। नामाविषयीचाच सगळा उपदेश। नावं जरी वेगळी वाटत असली, 1000 नावं वेगळी नावं आहेत सगळी, पण प्रत्येक नावाचा दर्जा सारखाच आहे। एकनाथी भागवतात नाथ महाराज एका ठिकाणी असं म्हणाले, माझ्या नामासव नम्हे वेदशास्त्र शब्दज्ञान। वेदशास्त्राचा बोधू कठीण तैसे जाण नाम नव्हे। वेदशास्त्रांचा फार अधिकारी विरळे असतात, इतका गहन ज्ञानांगाने विचार करणारे अभ्यास करणारे साधक असतात, नाही असं नाही, पण कमी असतात। त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे तशी गती त्यांना असते, त्यात रुची असते। पण वेदशास्त्राचा बोधू कठीण त्या अर्थाने म्हटलं आहे, सर्वसामान्यांना तो कठीण आहे। पण तैसे जाण नाम नव्हे, नाम तसं नाही, सगळेच अधिकारी आहेत। अगदी कोणीही जो जीव मनुष्यदेहात आलेला आहे, नरदेह ज्याला मिळालेला आहे, तो प्रत्येक जीव भगवंतांचं नाव प्रेमाने आनंदाने आवडीने श्रद्धेने घेऊ शकतो। आणि नामसंकीर्तनीयस्य सर्व पापप्रणाशनम, आपण पाहिला श्लोक 2-3 वेळा म्हटला आहे। श्रीमद भागवताचा अंतिम श्लोक आहे। नाम महात्म्य सर्वच ग्रंथांमध्ये बोलल्या गेल्या, संत बोलले, आचार्य बोलले, भगवान स्वतः बोलले। आणि याप्रमाणे नाममहिमा सांगणारं सगळं विष्णू सहस्रनाम असल्यामुळे भगवंतांच्या दिव्य नामांचा विचार करतोय। पहिलं नाव या श्लोकातलं आज क्रमाने जे आहे ते रामहा असं आहे। रामो विरजो पुढचं, रामो विरजो मार्गो, रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः असं पहिलं चरण आहे। वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः। रामो रामः, राम हे नाम पहिलं आहे। संपूर्ण भारतवर्षाचा विचार केला, आर्य सनातन वैदिक धर्माचा विचार केला तर राम हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती नाही। राम आणि कृष्ण तर आमची दैवतच आहेत। स्वतः भगवान गीतेत म्हणतात, रामशस्त्रभृतामहं, विभूती पण बोललेत, राम माझी विभूती आहे। अतिशय महात्म्य रामाचं आहे। 4 स्तरावर राम आहे श्रोते हो। निर्गुण निराकार राम आहे, सगुण निराकार म्हणजे ईश्वर राम आहे, सगुण साकार म्हणजे अवतारही राम आहे, आणि सगुण प्रतिमा म्हणजे मूर्ती
प्रतिमा देव तोही राम, जसं अयोध्येत सध्या रामलल्लाची मूर्ती स्थापन केली आहे. तो सगुण विग्रहाची ती मूर्ती केलेली आहे. जो सगुण विग्रह एक त्रेतायुगात दशरथ कौशल्याच्या पोटी होऊन गेला, त्याच्या बालपणीची ती मूर्ती छबी त्या ठिकाणी स्थानापन्न केली. तो 4थ्या क्रमांकाचा देव आहे. प्रतिमा देव त्याला समर्थ म्हणतात. 4ही स्तरावर राम आहे. आपल्या खूप परिचयाचं नाव आहे. संत किंवा आचार्य किंवा सद्गुरू जेव्हा राम या पदाकडे येतात, त्याचा उच्चार करतात, त्यांच्या मनामध्ये 4ही स्तर असतात. या ठिकाणी जे नाव आलं आहे, आचार्यांनी उल्लेख केला आहे, परब्रह्मवाचक आलेला आहे. अवताराविषयी चिंतन केलं तर काही गैर नाही आहे, पण हे नाव या ठिकाणी रामो जे आलं आहे, भाष्यामध्ये आचार्य म्हणतात हे परब्रह्मवाचक आहे. परब्रह्म याचा अर्थ निर्गुण निराकार जे तत्व आहे, ब्रह्मवस्तू आहे, त्यालाच राम म्हटलं इथे निर्देश करण्याकरता. वास्तविक तिथे नाव नाही आहे, रूपही नाही, नामही नाही घेता येत, पण काहीतरी निर्देश करण्याकरता त्याला राम म्हटलेलं आहे. रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये, सगळ्याच रामायणामध्ये एक प्रसंग येतो. रामाचा जन्म म्हणूया आपण, दशरथ कौशल्याच्या पोटी झाल्यानंतर त्यांचं नामकरण करण्याचा जेव्हा प्रसंग येतो, त्या रघुकुलाचे कुलगुरू जे आहेत, कुलाचार्य जे आहेत, वसिष्ठ महामुनी यांना राजा दशरथ पाचारण करतात 12व्या दिवशीच, आणि यांचं नामकरण करा म्हणतात. तेव्हा अध्यात्म रामायणामध्ये त्या ठिकाणी वसिष्ठांच्या त्या ठिकाणी व्यास महर्षींनी अध्यात्म रामायण व्यासांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या तोंडी एक श्लोक येतो की राम नाव का ठेवलं त्यांनी, दशरथाच्या मुलाचं त्रेतायुगात राम नाव का ठेवलं, त्याचा फार सुंदर उल्लेख त्यांनी केला. यस्मिन् रमन्ते मुनयो, यस्मिन् रमन्ते मुनयो विद्यया ज्ञान विप्लवे तन राम इति प्राह रमणात राम इत्यपि. तम राम इति प्राह. वसिष्ठांनी ते नाव राम का ठेवलं त्याची मीमांसा पहिल्या चरणात केलेली आहे. यस्मिन् रमन्ते मुनयो, म्हणजे राम जन्माच्या आधीसुद्धा मुनी होतेच, साधना करणारे, तपश्चर्या करणारे होते. फार मोठे मोठे अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून मुनी आहेत, आचार्य आहेत. यस्मिन् रमन्ते मुनियो, की जे त्यात रममाण होतात त्याच्या चिंतनामध्ये, आणि सगळे मुनी किंवा योगी किंवा जीवनमुक्त दशेनंतरही रामाच्या ध्यानात चिंतनात राहतात. ते परब्रह्माचं ते चिंतन करत राहतात. म्हणून यस्मिन् रमन्ते मुनयो विद्यया ज्ञान विप्लवे, म्हणजे विद्या अज्ञान गेल्यानंतरही विद्येमध्ये रममाण होऊन अज्ञान विप्लवे आहे त्या ठिकाणी. अज्ञान पूर्ण गेल्यानंतरही, म्हणजे जीवनमुक्त दशा ही योगीजनांची दशा आहे. यस्मिन् रमन्ते मुनयो अविद्या ज्ञान विप्लवे तम राम इति प्राह रामेति रमणात राम इत्यपि. जो सर्वांना आपल्या रूपाने रममाण करून घेतो, त्यात रमवतो, रमयते इति रामः, रमवतो, त्याच्या रूप घेतल्यानंतर रमवतो. आणि खरं रूप न घेताही स्वरूपाचं चिंतन जर केलं गेलं तर स्वरूपाचं चिंतन करणारी योगी लोक त्यात रममाण होतात, रामाच्या ब्रह्मवस्तूच्या चिंतनात रममाण होतात. अशी रामशब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. आणि जर का सगुण साकाराचा विचार केला तर त्रेतायुगामध्ये याच परब्रह्मवाचक रामानी, ब्रह्मवस्तुवाचक श्रीरामानी त्रेतायुगामध्ये एक अवतार घेतला दशरथ कौशल्याच्या पोटी. तो सुद्धा अवताराच्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला रामो शब्दाचा, तर फार सर्वांना आकर्षण करून घेणारं रूप असं त्याचं वर्णन त्यावेळेला होतं. अगदी जेव्हा प्रभू रामचंद्र कौशल्याच्या पोटी जन्माला आले, पुत्र काम्यष्ट यज्ञाचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्यांना तो पुत्र म्हणून झाला. आपण जन्म म्हणूया, अवतार आहे, त्याचं फार वर्णन सुंदर सगळ्या रामायणामध्ये केलेलं आहे. अगदी बालक नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात शिशु राम, देहधारी राम, सगुण साकार राम, त्यालाच अवतार म्हणतात. खूप छान वर्णन सगळ्या ग्रंथांमध्ये केलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये. फार लोभस होता तिथे सुद्धा जन्माला. खरा गोरापान नाही आहे, राम कृष्ण गोरेपान नाही आहेत. रामदास स्वामींनी त्याचं वर्णन केलं आहे मनाच्या श्लोकात. घनश्याम हा रामलावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. घनश्याम हा राम लावण्य रूपी, सौंदर्याने अतिशय युक्त लोभस
त्याच्याकडे पाहिलं की पाहत बसावं, त्याला जवळ घ्यावं असं वाटावं. त्याचं वर्णनच केलं की इतका लोभस, छान लहानशी जीवणी, रुंद कपाळ, तेजस्वी डोळे, कानही अत्यंत आकर्षक, गाल, ओठ, हे सगळं अत्यंत लोभस असं चेहऱ्याचं वर्णन त्याच्या पाळण्यातलं केलं आहे. आणि कोणीही त्याच्याकडे पाहिलं की आकर्षितच होणार. कृष्ण असो, राम असो, असं लोभस रूप, विलक्षण आकर्षण करून घेणारं रूप राम अवतारात विष्णूंनी धारण केलं. अवताराविषयी जरी राम शब्द मानला तर या अर्थाने घ्यावा. पुढे प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या आज्ञेने वनवास भोगण्याकरता वनात गेले 14 वर्षांचा. पुष्कळ ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या. राम अवतारातलं एक कार्यच आहे की वनवासाच्या निमित्ताने अनेक ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांची जिज्ञासा, ते तपात आहेत, ते परब्रह्मवस्तू जाणतात, पण तीच परब्रह्मवस्तू सध्या साकार होऊन एक सगुण रूप धारण करून राजा दशरथाच्या पोटी आलेली आहे, हेही त्यांना ज्ञान आहे. त्यात भारद्वाज आहेत, वाल्मिक आहेत, अत्री आहेत. या अशा काही प्रमुख ऋषींची नावं बोलतो आपल्याला मी. पुष्कळ ऋषी आहेत असे, सुतीष्ण आहेत, शरभंग आहेत. हे सगळे ज्ञानी आहेत. हे सगळे अज्ञान विप्लवे आहे. विद्या ज्ञान विप्लवे या गटातले आहेत. ज्ञानीच आहेत. ब्रह्मवस्तूचं अखंड चिंतनात राहणारे आहेत. पण तीच ब्रह्मवस्तू आपल्याकडे चालत येते या जाणीवेने अत्यंत आनंद झाला. कारण सगुणाचा आनंद वेगळा असतो. सोन्याविषयी आकर्षण वेगळं आहे, पण अलंकार म्हणजे अंगठी हातात घातल्यावर किती छान वाटतं, गळ्यात साखळी घातली किती छान वाटतं, ते सोनंच आहे. आणि त्या योगीजनांची धारणा आहे की ते सोनं जे मी अंगात धारण केलं आहे ते तो अलंकार धारण जो केला आहे ते सोनं आहे. दृष्टी सोन्याकडे, पण आकाराचा काही निषेध करीत नाही. आकारात रमणीयता असते, लोभसपणा असतो, आकर्षण वाटतं. म्हणून सगळे ऋषी राम जेव्हा त्यांच्या आश्रमात येतात आणि 1-2 दिवस राहून जातात. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र प्रत्येक ऋषीकडे कुठे 1 दिवस, कुठे 2 दिवस, 4 दिवस राहिले. ऋषींचं पोट भरेना, त्या रूपाकडेच पाहत बसायचे. रामा अजून राहा ना 2 दिवस. प्रभू त्यांना म्हणायचे, मला नाही राहता येणार, मला पुष्कळ अवतार कार्य आहे, पुढे जाऊ द्या, पण देवा तुमचं रूप तर आम्हाला पाहतच बघावं असं वाटतं, थांबा ना. प्रभू राम म्हणाले, नाही, तुमची इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करीन. म्हणून भगवंतांनी पुढच्या अवतारात ज्या काही लीला गोपींबरोबर केल्या, त्या गोपींची वर्णनं केलेली आहेत व्यास महर्षींनी. त्यातल्या अनेक गोपी या पूर्वजन्मातले राम अवतारात ज्यांना कबूल केले त्या ऋषी होते. ते ऋषी गोपी होत्या. आधी ऋषी, आता गोपी झाल्यात. ऋषी गोपी त्या होत्या, असं वर्णन भागवतामध्ये सापडतं आपल्याला. म्हणून त्यांची ती वृत्ती रमणात राम इत्यपि, त्यात रममाण ढालणारी वृत्ती तशीच सुरू राहून पुढच्या अवतारात त्यांच्या इच्छा भगवंतांनी पूर्ण केला. असा भगवान सर्वांना रममाण करणारा, अशी रामशब्दाची परब्रह्मवाचक हे नाव मुळात आहे. हे पहिलं नाव क्रमाने आज या श्लोकातलं आपण त्याचं चिंतन केलं. पुढचं नाव द्वितीय क्रमांकाचं या श्लोकातलं आहे विरामः. विराम, विराम म्हणजे आश्रयस्थान. मला प्रवास खूप करायला आवडतं, पण नुसता प्रवास करून उपयोग नाही, कुठेतरी विश्रांतीला थांबायला पाहिजे. गंतव्यस्थान, असं मला आता इथून चिखलदऱ्याला जायचं आहे, आमच्या इकडचं एक पर्यटन स्थळ आहे. पण रस्त्याने चालताना मनात हाच विचार की केव्हा एकदा आश्रयस्थान येतं आणि केव्हा तिथे विश्रांती घेतो आपण. विराम याचा अर्थ आश्रयस्थान, विश्रांतीस्थान. आणि याचं नाव हे का पडलं भगवंतांचं द्वितीय क्रमांकाचं विराम नाव? कारण सकल जीवांची अंतिम गती, अंतिम स्थान, अंतिम आश्रयस्थान, जिथे विसावा मिळेल. जीवाचे जीवन अमृताची तनू, ब्रह्मांडभूषण नारायणू, असा अभंग आहे तुकोबांचा. जीवाचे जीवन म्हणजे विश्रांतीस्थान. प्रत्येक जीवाचा अंतिम विसावा, अंतिम स्थान परमात्माच आहे. म्हणून भगवंतांचं एक नाव आहे श्लोकातलं आता विराम. प्रलय काळ जेव्हा होतो, प्रलय जेव्हा होतो, तेव्हा सगळे भूत, सगळे जीव जरी गती उत्तम मिळाली नाही तरी ज्या अवस्थेत प्रलय झाला, त्यांच्या जितक्या वासनांनी युक्त होऊन प्रलय झाला, तेवढ्या सर्व वासनादयसह प्राणशक्तीसह ते भगवंतांमध्ये विसावा पावतात.
आणि नंतर त्या ठिकाणी बीज भगवान धारण करतात, त्यांचं बीज रूपाने धारण करतात. आणि ज्या बीज रूपात तो जीव माझ्याकडे आलेला आहे ते बीज सांभाळतात. पुन्हा सृजन जेव्हा होतं, सृष्टी उत्पत्ती होते, तोपर्यंत भगवान हे बीज धारण करतात. आणि ज्याचे जसे गुण, ज्याचे धर्म, ज्याच्या वासना हे सगळं सांभाळून तसे तसे पुढे उत्पत्तीच्या वेळी त्याला तसे तसे देह प्रदान करतात. पण सगळे जीव मात्र विश्रांतीसाठी भगवंतांच्याच आश्रयाला जातात. म्हणून भगवंतांचं या श्लोकातलं एक नाव विराम आहे. केवढी कृपा आहे भगवंतांची. भगवत कृपेच्या विषयी जर आपण बोलत राहिलो तशी नावं येतीलच पुढे. तर भगवंतांची आचार्यांनी म्हटलं सर्वात मोठी कृपा या जगावर ही आहे की सकल जीवांच्या वासनात्मक बीज ते आपल्याजवळ धारण करतात आणि जशीच्या तशी सांभाळतात. त्यात स्वतः काही बदल करत नाही. त्यात स्वतःहून काही गैरव्यवहार, भगवान कसे गैरव्यवहार करणार. ज्या जीवाचं येथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, फक्त त्याला आपल्याजवळ सुरक्षित ठेवतात. आणि हा सुरक्षित ठेवण्याचा कालावधी फार मोठा असतो. प्रलयानंतर सृजन जेव्हा होईल, म्हणजे सृष्टी पुन्हा उत्पन्न जेव्हा होईल, हा मधला काळ फार मोठा आहे. या काळामध्ये ते प्रत्येक जीवाचं ते बीज, वासनेचं बीज हे भगवान जसंच्या तसं धारण करतात. ही सगळ्यात मोठी कृपा भगवंतांची आहे. कारल्याच्या झाडाचं जर बीज जर दिलं तर कारलंच येईल ना. आणि त्यात काही भगवान अफरातफर येणाफिर याचं त्याला त्याचं याला नाही करत. ज्याचं त्यालाच. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच द्वितीय क्रमांकाचं विराम, आश्रयस्थान, विश्रांतीस्थान या अर्थाने या श्लोकातलं विराम आहे. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं विरज. रज शब्दाचा अर्थ मल, धूळ किंवा विकार असाही अर्थ होतो. या तीनही विरहित, वी म्हणजे नसलेला, रज नसलेला, धूळ, विकार, बदल असा नसलेला, काही त्यात बदलही होत नाही, विरज. आणि धूळ शब्दाने अर्थ घेतला तर अस्वच्छता येते. आणि त्या मानाने भगवंतांजवळ काही विकार नाही, बदलही होत नाही आणि कोणताही त्या ठिकाणी मलदोषही नाही. 3 दोष चित्ताचे प्रसिद्ध आहेत ना, मल, विक्षेप, आवरण, हे जीवाचे आहेत बरं का. चित्ताचे दोष जीवाच्या अंगाने आहेत, तिकडे तर दोष नाहीच आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, निर्दोषम ही समम ब्रह्म. भगवद्गीता म्हणते तिकडे दोषच नाही. दोष शब्द आला की ते जीवांच्या वाचक शब्द येत होतो, कारण भगवान अत्यंत दोषांपासून अलिप्त आहे. आणि रज शब्दाचा एक अर्थ विरज आहे ना, रज शब्दाचा अर्थ 3 गुणांच्या अनुषंगाने घेतला तर रजोगुण असाही होतो. भगवंतांची काया जेव्हा जेव्हा ती असते मूळ स्वरूपात, मूळ मायाचंच वर्णन हे आहे. जेव्हा ती भगवंतांना इच्छा झाली याचा अर्थ संकल्प उठला एक, एकोहम बहुश्याम प्रजायेय एकाकी न रमते. आणि त्यावेळेला मूळ मायेचंच हे वर्णन आहे. हिला मूळ माया म्हणतात, पण ती पूर्ण शुद्ध सत्वगुणी आहे. कारण भगवंताची काया शुद्ध सत्वगुणी, तेव्हा शुद्ध संकल्पगुणी संकल्प. आता माया आली, ती पुढे त्रिगुणात्मिका झाली. आणि त्रिगुणात्मिका मायेमध्ये रज आणि तम आले, 3 आहेत ना, त्रिगुणात्मिका म्हणजे सत्व, रज, तम. त्यामुळे शुद्ध सत्वगुणी असलेली भगवंतांची किंवा मायेची, मूळ मायेची जी शरीर आहे त्यामध्ये भेसळ झाली, रज आणि तम मिसळल्या गेले. आणि मग त्यामुळे जीव निर्माण झाला. पंचमहाभूत आणि त्रिगुण आणि जीव, अष्टधा प्रकृती म्हणतो ना आपण, अशा अष्टधा प्रकृतीचा एक घटक जीव असल्यामुळे जीवामध्ये मग रजतमही आले. आणि म्हणून शुद्ध सत्वगुणी काया न राहता जी ईश्वराची आहे, हा मलिन सत्वगुणी झाला असं वेदांताची भाषा आहे. मलिन सत्वगुण का झाला? रज आणि तम त्यात मिसळल्या गेले. आणि मग जन्मभर रजतमांच्या हालचाली, सत्वाची त्यात भर, असं तिघांचा कर्दमोची झाला. रामदास चिखल झाला, सगळा चिखल झाला. आणि मग ते असा कर्दम म्हणा किंवा गुंता म्हणा, तो गुंतवा सोडवण्याकरता तो मनुष्य जन्म आहे. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन हे उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. श्रीराम दासबोध पूर्ण दशकातली शेवटच्या दशकातली ओवी आहे. ते काढायचं, रजसत्वापासून जीवाला दूर करायचं. शेवटी सत्वाचाही त्याग होतो, सुटतो तो आपोआप.
आणि गुणातीत असा परमात्मा जो आहे त्याच्याशी या जीवाचं ऐक्य होतं. ही एक शास्त्रीय मांडणी आहे. पण परमात्मा विरज आहे. तिथे रज नाही, रजगुणही नाही, धुळही नाही, विकारही नाही, कचराही नाही, निर्दोष असा परमात्मा आहे. आणि म्हणून भगवंतांचं 3 क्रमांकाचं नाव इतक्या व्यापकतेने विरज आहे. तिथे काहीच नाही. जीव म्हटला की तिथे तिने आले, तो विरजच आहे. पण परमात्मा अत्यंत शुद्ध सत्वगडी आणि विकाररहित असल्यामुळे त्याचं एक नाव 3 क्रमांकाचं विरज असं आहे. हे ईश्वरवाचक नाव आहे. चौथा नाव या श्लोकातलं आहे मार्ग. मार्ग आधी एकदा या मार्ग नाव येऊन गेलं आहे. मार्ग म्हणजे रस्ता, ज्यांनी कालक्रमणा करायची तो. आणि भगवंत त्यांचं नाव मार्ग ठेवलं आहे. कारण खरं म्हणजे जायचं कुठे मार्गाने, रस्ता कशासाठी असतो? कुठेतरी चालण्यासाठी असतो. तो पायी चालायचा असो, रेल्वेचा असो, विमानाचा असो, रस्ताच आहे तो. आकाशात पण रस्ताच आहे. विमान इथून अमेरिकेत चाललं तर तो रस्ता आहे त्याचा. तो रोड जमिनीतला वरचा म्हणजे पृथ्वीवरचा रोड नाही, पण तो मार्गच आहे. त्याला मार्गच म्हणतात. विमान चाललं आहे भारतातून अमेरिकेत, तो त्याचा मार्ग आहे. काही कोणत्या मार्गाने जाणार तुमचं विमान? आमचं हाँगकाँगहून, आमचं दुबईवरून. पण शेवटी अंतिम स्थान आम्हाला US ला जायचं आहे, अमेरिकेत, तर अंतिम स्थान अमेरिका व्हाया दुबई किंवा हाँगकाँग. हा मार्ग आहे आमचा. भगवान मार्ग शब्द त्यांचा काय आहे, नाव काय आहे? का जाण्याचा जो एकंदर प्रवास करण्याची जी वाट आहे तोही भगवानच आहे. आणि जिथे जायचं तोही भगवानच आहे. म्हणजे साधनरूपही परमात्मा आहे, साध्यरूपही परमात्मा आहे. मार्ग आणि मार्गक्रमण करणारे सगळं पुढे याच्यानंतरची नावं नेय, नय आणि अनय 3 नावं ही त्या अनुषंगानेच येणार आहेत. मार्ग शब्दाचं विवरण करण्याकरता ही 3 नावं पुढे येणारच आहे या नावानंतरची. मार्ग म्हणजे रस्ता, रोड. प्रत्येक रस्त्याला नाव असतं की नाही हो? छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, संभाजी महाराज रस्ता, वीर सावरकर रस्ता इत्यादी असे रस्त्यांना नाव असतात. भगवंतांच्या रस्त्याचं नाव भगवंतांचंच आहे. मार्ग त्याचं नावच ठेवलं आहे मार्ग. रस्त्याने त्याचं नाव आहे मार्ग, म्हणजेच विष्णू किंवा श्रीकृष्ण. म्हणजे साधनही तोच आणि मार्ग चालल्यानंतर जिथे आपण पोचू तोही तोच. म्हणून भगवंतांचं रस्ता, मार्ग आणि मार्ग शब्दाचा एक अर्थ मार्गदर्शक असाही आहे. त्या रस्त्याने जावं कसं? भक्तीने जावं, ज्ञानाने जावं, कर्माने जावं. 3 मार्ग भगवान बोलले ना भागवतात. 11व्या स्कंदात भगवान बोलले माझ्याकडे येण्याचे. हे उद्धव गीतेतला श्लोक आहे. 3 मार्ग आहेत. मार्गास्त्रया मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विदित्सया ज्ञानं कर्मंच भक्तींच नोपायो नोस्ते कुत्रचित. याशिवाय दुसरा उपाय नाही. 3च मार्ग आहेत. म्हणून मार्ग शब्दाचा विचार करताना हे त्याचं नाव आहे. 3 मार्ग, प्रमुख 3 मार्ग यांच्या अनुषंगाने चालून जिथपर्यंत आपण पोचू. साधनरूप परमात्मा आहे, साध्यरूपही परमात्मा. यद्गत्वा न निवर्तन्ते. हा मार्ग असा आहे की या मार्गाने एकदा परमात्म्यापर्यंत गेलो, स्वरूपापर्यंत गेलो की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. इतका व्यापकतेने मार्ग या शब्दाचा अर्थ होतो. आणि ते श्री विष्णूंचं एक नाव व्यास महर्षी बोलले, मार्ग हाच आहे. आता पुढे जी 3 नावं क्रमाने येतात आहे, नेय, नय, अनय, हे 3ही नावंसुद्धा आत्ता आपण मार्ग शब्दाचा जो विचार केला याच्या अनुषंगानेच आहेत 3ही नावं. आधी नेय शब्द पाहू. परमपदाकडे नेय. नेय म्हणजे परमपदाकडे घेऊन जाण्याला योग्य. आता जीव याचेच रूप आहे ना, जीव याचे रूप आहे म्हणून तो परमपदाकडे जाण्याला योग्य आहे. जीवाच्या संदर्भात विचार केला तर जीव परमात्म्याकडे जाण्याला योग्य आहे. म्हणजे नेय आहे, म्हणजे परमात्म्याकडे पोचण्याला योग्य. त्यातही सकल जीवांचा विचार न करता मनुष्य देहधारी जीवाचा विचार जर केला तर ते आजच जो देह त्यांना आज प्राप्त झालेला आहे त्या देहाच्या माध्यमातून त्याचा विचार करून, त्यात साधना करून आणि त्या मूळ स्थानी जाऊ शकतात. या मनुष्य देहाच्या आधारे सच्चिदानंद पदवी घेणे इतुका आधार नारायणे कृपावलोकने दिधला. इतका अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. इतर जीव जे आहेत
त्यांना प्रत्यक्ष परमात्म्यापर्यंत नाही पोचता येत, कारण ते भोगयोनी आहे. ती संपायची, मनुष्यदेह मिळेल पुन्हा. पाप पुण्य सबता घडे, तेने मनुष्यदेह जोडे. एरवी हा देह न घडे, हे व्यास वचन भागवती. पाप पुण्य समता झाली की नरतनु मिळेल, साधना इत्यादी करायची, सद्गुरूंची कृपा होईल आणि त्याचं मूळ मिळेल. पण नेय परमात्मा वस्तू स्वरूपाकडे जाण्याला अतिशय योग्य, कारण त्याचं कारण आहे. असं का? मुळामध्ये जीव परमात्म्याचंच रूप आहे. जीव सच्चिदानंद रूप आहेच, ही वेदांताची मांडणी. तो आहेच, फक्त उपाधीच्या योगाने तो मलिन झाल्यामुळे त्याला जो देह मिळाला, देह मुख्य उपाधी, त्याच्या अनुषंगाने मुख्य उपाधी प्रकृतीच हो, देह प्रकृतीचाच घटक आहे. आणि त्यामुळे या उपाधीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल विकार होतात. सत्वरजतमतात पडले की अजून अंतःकरण ढवळल्या जातं आणि तो लवकर जाऊ शकत नाही. मुळात तो दूर जातो, मग आपलं जुनं ठेवणं विसरून जातो. जुने ठेवणे मीपणे आकळे ना. पण मुळात जीव ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातना असा असल्यामुळे तो परमपदाकडे जाण्यास अतिशय योग्य आहे, इतकंच आचार्याने विचार केला. म्हणून नेय, कुठे नेय? जाण्याला योग्य. कुठे? त्याच्या स्वतःच्या स्वरूपाकडे जाण्याला अत्यंत योग्य. मनुष्य देहातल्या जीवाविषयी बोलणं चाललं आहे. नय, आता हे परमात्मावाचक नाव आहे. तिन्ही नावं परमात्मावाचकच आहेत. पण नेय म्हणजे पुढारी, नेता, मार्गदर्शक. नेय नेणारा, म्हणजे नेणारा, तिथे नेणारा. या पुढाऱ्याचं काम काय असतं? जे अनुयायी असतात त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं. जसं उदाहरणार्थ एखादा लष्कर आहे, त्या लष्कराचा एखादा प्रमुख असतो आणि पायदळ आहे समजा, आणि लष्कर म्हणजेच पायदळ, आणि मग युद्धाची वेळ येते. मग लष्कर प्रमुखाला, तो पुढारी आहे लष्कराचा पूर्ण, त्याला सगळ्या प्रकारच्या अधिकार, पॉवर्स दिलेले असतात. त्यांनी ठरवायचं आता की शत्रूचं सैन्य कुठून येत आहे, ते सॅटेलाईटमधून पाहायचं, गुप्तहेरांकडून पाहायचं, दुर्बिणींनी पाहायचं, मग तशा रचना करायची, त्याच्या बटालियनमध्ये किती माणसं पाहायचं, आणि मग कोणी कोणत्या बाजूनी जायचं, इकडून कोणी घेरायचं, तिकडून कोणी घेरायचं, आकाशातून कोणी जायचं, समुद्रातून कोणी जायचं, अशी पूर्ण सैन्याची रचना करण्याचा अधिकार त्याला असतो. कारण तो नय भूमिकेत आहे, तो पुढारी आहे, मार्गदर्शनक आहे. सैन्याची सगळी अशी रचना करून शत्रूला चारी बाजून घेरून तिथलं गंतव्य काय आहे? शत्रूपर्यंत जाऊन शत्रूच्या विध्वंस करणं, युद्ध करून त्याला नाहीसा करणं, त्याची स्थानं नाहीशी करणं. ही सगळी कामगिरी जेव्हा सैन्य करतात, सैनिक करतात, त्यांच्या मागे कोणीतरी एक मोठा मार्गदर्शक लागतो. तो लष्कर प्रमुख, मेजर जनरल म्हणा, कर्नल म्हणा, त्यांचे हुद्दे असतात वेगळे वेगळे, त्याप्रमाणे तो करेल. तो नय आहे. पण त्या सर्वांना योग्य ठिकाणी जाऊन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना, आज्ञा देणारा. नय, मदत पण करणारा वेळप्रसंगी. शस्त्रास्त्र संपली, पुरवठा त्याच्या आज्ञेशिवाय होणार नाही की आमचं ॲम्युनिशन संपलं, आता आम्हाला काही पिस्तूल हवेत, बंदूक हवेत, तोप गोळे हवेत, बॉम्ब गोळे हवेत, तर सगळं हा पुरवण्याचा स्वतःने पुरवणार, ती व्यवस्था करून देईल. तो मार्गदर्शकही आहे, तशा गोष्टी पुरवणारे आहे, साधनेची उपलब्धता करून देणार आहे. जीवाच्या संदर्भात लष्कर प्रमुखाचं उदाहरण लावून घेऊ. या जीवाला त्याच्या मूळ स्थानी न्यायचं आहे. जीवो ब्रह्मव्यो नापरः असं आचार्य बोलले. ते करण्याकरता त्या जीवाला अनुकूल सगळी सामग्री प्राप्त करून देणं. शुचीनाम श्रीमतांगेहरी योगभ्रष्टोभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. हे सगळं परमात्मा त्याच्यासाठी करून देतो. नेणारा, नय म्हणजे पुढारी, त्याला स्वरूपापर्यंत जाण्याकरता सगळी व्यवस्था करून देणारा, सहाय्य करणारा, योग्य ते मार्गदर्शन, दिशादर्शन करणारा असा परम आहे. म्हणून याचं नाव एक नय, पुढारी, मार्गदर्शक असा अर्थ केला आहे भाष्यामध्ये. आता पुढे अनय आहे, आणि तिन्ही शब्द हे एकत्र घेऊन एक गट आहे. नेय, नय आणि अनय. अनयो नयो नय हा. आता अनय शब्दाचा अर्थ पुन्हा नेता असा होतो, आणि अनय हा शब्द अनय म्हणजे ह्याला कोणी नेता नाही आहे, हा सगळ्या जगाचा नेता आहे, पण हा अत्यंत स्वतंत्र आहे.
याच्यापेक्षा वरती कोणी नाही, याला कोणी सूचना देणारा नाही, आज्ञा देणारा नाही, हा स्वयंभू आहे. तशी श्रुतीचा श्रोते हो. स्वतंत्र स्वे माहमनी तिष्ठती सर्वाधारम. स्वतंत्र सगळं कार्य करण्याला अत्यंत स्वतंत्र असा जो आहे तो अनय ईश्वरवाचक नाव आहे. हे ब्रह्मवस्तूला तर कार्यच नाही, त्याच्याविषयी अनय म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. पण हा ईश्वरवाचक नाव असल्यामुळे त्याला कोणी नेता नाही. ईश्वराच्या वरती ईश्वर कोणी नाही, ईश्वर एकच आहे, तो ब्रह्मवस्तूच आहे, स्वतंत्र आहे. आचार्यांनी अनय शब्दाची व्याख्या केली आहे. श्रोते, न विद्यते नयः न विद्यते नयः यस्य इति अनयः. आणि नय शब्दाचा अर्थ नेता असा केला आचार्यांनी. न विद्यते नयः यस्य, ज्याला कोणी नेता नाही, ज्याला मार्गदर्शक नाही, त्याला कोण मार्गदर्शन करणार? ईश्वराला मार्गदर्शन कोण करणार? सगळ्या जगाला योग्य मार्गदर्शन करणारा, जीवाला आपल्या गंतव्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणारा ईश्वर असल्यामुळे त्याला कोणी मार्गदर्शक किंवा पुढारी किंवा नेता नाही. आणि दुसरा एक अर्थ आचार्यांनी केला आहे, अय म्हणजे गती. गती, ज्याला गती नाही, जो स्थिर आहे, इतकंही सगळं करून नेता आहे, पुढारी आहे, सगळं आहे, पण स्थिर आहे, स्थिर राहून सगळ्या विश्वाला चालवतो. फक्त सगळ्या विश्वाला जागेवर बसल्या एका ठिकाणी राहून, स्थान एकच, त्या ठिकाणून सत्ता आणि स्फूर्ती देतो. सत्ता, स्फूर्ती आणि 3 शक्ती प्रदान करतो. इच्छाशक्ती, द्रव्यशक्ती आणि ज्ञानशक्ती, या 3 शक्ती पुरवतो. आणि त्यामुळे पण एका जागी स्थिर राहून, अनय, त्याला नेता नाही, एका जागी ठेवून दुसऱ्या अर्थाने पाहतोय. गती, अय म्हणजे गती, त्याला गतीच नाही, तो अनय. आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून भगवान सर्वांना गती देतात हो. सूर्याला, चंद्राला, समुद्राला, इंद्राला, यांना गती देतात आणि सांगतात की तुम्ही माझ्या आज्ञेत राहा. मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात, श्रुती आहे, तैत्तिरीय श्रुती आहे. मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षतींद्र दहत्यग्निम मृत्युर्धावती पंचमम. सगळे ही जी नावं दिली आहेत, सूर्य, चंद्र, अग्नी, यमदेवता, हे सगळे माझ्या स्वाधीन आहेत, माझ्या आज्ञेने चालतात. अय म्हणजे गती, आणि अगदी सृष्टी उत्पत्तीपासून जी गती दिलेली आहे. एवं प्रवर्तित नियोगम नानुवर्तयती हे यहा, भगवद्गीतेत बोलले. एकदा अशी गती देऊन दिली, एवं प्रवर्तितम, चक्राकार गतीने अखंड विश्वाची भ्रमंती सुरू आहे. आणि ही सगळी गती देणारा जो आहे तो अय म्हणजे गती, या अर्थाने सुद्धा अनय नाव आचार्यांनी मानलं आहे. म्हणून जे 7 क्रमांकाच्या नावाचा आपण अर्थ पाहतो आहोत, अनय म्हणजे हा 2 अर्थ पाहिले आपण, की याला कोणी नेता नाही आणि संपूर्ण विश्वाला, विश्वातल्या सगळ्या घटकांना, चंद्रसूर्यांपासून अखंड गती प्रदान करणारा असा जो आहे त्याचं नाव अनय. पुढचं नाव या श्लोकातलं 8 क्रमांकाचं आहे वीर. हा सगळ्यात मोठा वीर आहे हो, सगळ्यात मोठा वीर आहे, पराक्रमी आहे. पुढे याचे अनेक अवतार झाले, रामकृष्णादी, नरसिंह, हे याचे अवतार आहेत, पण ते पराक्रमी आहेत. फार मोठ्या मोठ्या शत्रूंची झुंजले, त्यांना समाप्त केलं. आपल्या भगवद्गीतेतल्या ब्रीदवाक्याप्रमाणे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, विनाशाय च दुष्कृताम, या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे सर्व असुरांचा, दुष्टांचा नाश करणारा असा जो वीर आणि अत्यंत वीर आहे, पराक्रमी, शूर या अर्थाने नाव आहे. हिरण्यकश्यप किती पराक्रमी होता, किती सामर्थ्य संपन्न होता. त्याने ब्रह्मदेवांकडनं वर घेऊन घेतला की मला मरणच नको आहे, पण याच्यापासून नको, त्याच्यापासून नको, त्याच्यापासून नको, इतक्यांपासून मला मरण नाही आहे. उन्मत्त झाला, बलाढ्य होताच, पण फार उन्मत्त झाला, उन्माद करायला लागला, सृष्टीला त्रासून सोडला अगदी. मग आता कोण सोडवणार? भगवंतांनी त्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला, पराक्रम केला, त्याला नुसतं उचललं, समाप्त केला. केवढा पराक्रम आहे! इतक्या मोठ्या हिरण्यकश्यप असो, हिरण्याक्ष असो, रावण असो, कंस असो, किती दैत्यांचा याने उद्धार केला. अगदी भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचा जर विचार केला, म्हणजे ईश्वरवाचक नाव तर आहेच हे,
पण अवतारात जरी विचार केला आपण, बाळकृष्ण म्हणजे भगवंतांच्या बाललीलेचा जर विचार केला, किती पराक्रम केले हो. त्या पुतनेचं वर्णन असं आहे भागवतामध्ये, 6 कोस लांबीची होती ती, यक्षिण होती, मायावी होती, तिला रूप बदलता येत होतं, आकार बदलता येत होता. भगवंतांनी तिला लीलेनी, वय 5 दिवसांचं आहे, तिला लीलेनी अत्यंत मोठा पराक्रम करून, ते तर बालक आहेत पण आपल्या ईश्वर या भूमिकेतल्या थोडासा पराक्रम त्यांनी आपल्या हातात उचला घेतला, तिचा गळा दाबला, पराक्रम केला. किती तिथून जे सुरुवात केली तर कंसवधापर्यंत भगवंतांनी शकटासूर, तृणावर्त, अघासूर, बकासूर, धेनुकासूर, किती दैत्यांचा वध केला, पराक्रम केला. मोठे मोठे दैत्य होते, कंसाचे आश्रित होते, प्रतिज्ञा करून जात होते आम्ही मारू म्हणून, पण शेवटाच गेले. भगवंत जेव्हा शास्त्रावतार धारण करतात, रामकृष्ण शस्त्रावतार आहेत, ते दुष्टांचा संहार करतात, म्हणून त्यांचं एक नाव 8 क्रमांकाचं वीर असं आपण पाहतो. वीर हा अत्यंत पराक्रमी. सर्व सृष्टीमध्ये पराक्रमाच्या नावाने अनेक बलाढ्य राजे होऊन गेले हो, पण या सर्वांचाही पराक्रम हे ज्याचंच अंग आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी, हे किती मोठे मोठे पराक्रमी होते. वाली किती एवढा मोठा पराक्रमी दैत्य होता, किती पराक्रमी लोक होऊन गेले, पण या सर्वांपेक्षा जास्त पराक्रम, शौर्य भगवंतांचं आहे. कारण यांच्यामध्ये जो शौर्य आणि पराक्रम आहे ते भगवंतांचंच एक अंग आहे, विभूती आहे, आणि त्यामुळे भगवंतांचं एक नावच वीर हा, अत्यंत पराक्रमी, शूर या अर्थाने हे नाव आहे. पुढचे नाव साधारण याच अनुषंगाने आहे. 9 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं येतं, शक्तिमतां श्रेष्ठा. सर्व शक्तिमान जी आत्ता नावं घेतली, आत्तापर्यंत मागच्या नावामध्ये आपण हिरण्यकश्यपू, रावण, कंस, शकटासूर, भौमासूर, किती नावं घेतली. या सर्व शक्तिमतांमध्ये श्रेष्ठ हे एक नाव आहे, शक्तिमतां श्रेष्ठा. सर्व शक्तिवंतांमध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ. शक्ती काही इंद्राजवळ कमी आहे का? सगळे संवर्तक मेघ म्हणजे पर्जन्याची देवता इंद्र मानली आहे ना, खूप मेघवृष्टी करणारा इंद्रच आहे, कारक आहे तो, ती देवता आहे. त्याला ते सामर्थ्य भगवंतानी दिलं आहे. वर्षतींद्र दहत्यग्नी, मगाशी श्रुती बोललो आपण, वर्षतींद्रम दहत्यग्नी मृत्युर्धावती पंचमम. इंद्र वर्षाव करतो, पर्जन्याची देवता आहे. नेमला कोणी आहे? कुलगुरू कोण आहे? कुलगुरू श्री विष्णू आहेत, श्रीकृष्ण आहेत. बाकी हे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणा. जसं विद्यापीठामध्ये कुलगुरू आहे, पुष्कळ कॉलेजेस आहेत, त्या सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल्स हे त्या कुलगुरूच्या अधीन असतात. त्यांच्या आज्ञाप्रमाणे करावं लागतं. सिलेबस काढणं, परीक्षांचं वेळापत्र तयार करणं, परीक्षा शुल्क घेणं, विद्यापीठात पुष्कळ कामं असतात, बदल्या करणं, हेड ऑफ द डिपार्टमेंट नेमणं, हे सगळे कामं कुलगुरू करतात. आणि बाकी सगळे प्राचार्य, सगळे लेक्चरर्स त्याच्या आधिपत्याखाली येतात. तसं शक्तिमतां श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ हे पद भगवंतांचं आहे, म्हणून त्यांचं एक नाव या श्लोकातलं 9 क्रमांकाचं शक्तिमतां श्रेष्ठ असं आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ. या सर्वांना सूर्य, अग्नी, वरुण, चंद्र या सर्वांना यम पण देवता आहे बरं का. संहाराच्या वेळी यमदेवतेकडे काम येतं, पण त्यांच्याजवळ जेवढी शक्ती, सामर्थ्य, हे सगळं जे आहे या सर्वांपेक्षा श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू आहेत. हे सगळे शौर्याच्या माळेचे मणी आहेत. 108ची माळ असते की नाही, माहिती आहे आपल्याला. जप करताना 108ची माळ आपण घेतो, त्यात सगळे मणी जे आहेत, इथे शौर्याची माळ आपण धरूया. सगळेच मणी शौर्यवान आहे, पण त्यामध्ये एक मेरू मणी असतो, सूत्रे मणिगणा इव. त्या सर्व मण्यांमध्ये आणि सगळे मणी, त्या माळेतले मणी त्या मेरुमण्याभोवती फिरत असतात. सगळे 108 हे शूर आहेत, सामर्थ्य संपन्न आहे, पण मेरुमणी विशेष आहे. सूत्रे मणिगणा इव. त्याप्रमाणे त्या सूत्रात, त्या माळेमध्ये हे सगळे इतर सगळे शक्तिमान देव, दैत्यसुद्धा आहे, सगळे त्यात येतात.
आणि म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं 9 क्रमांकाचं शक्तिमतां श्रेष्ठ असं आहे. पुढचं नाव 10 क्रमांकाचं धर्म. इथं फार मोठं भगवंतांचं नावच धर्म आहे. धारणात धर्म वित्याहू अशी महाभारताने व्याख्या केली आहे. धर्म म्हणजे आचरण्याची रीत, आचरणाशी संबंध त्याचा येतो. आणि भगवंतांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली, धर्म नाव त्यांचं का ठेवलं गेलं? का सृष्टी निर्माण केली? दरवेळाच करतात. म्हणजे प्रलयानंतर काही काळ गेल्यानंतर, खूप काळ गेल्यानंतर सर्व जीवांच्या वासनात्मक बीज अंतःकरणात, मगाच्या नामात बोललो आपण, यांना काल गुण यामध्ये क्षोभ निर्माण होतो. क्षोभ ते हालचाल करतात आणि त्यांना फलोन्मुख व्हायचं आहे, त्यांना भोग सेवन करायची वेळ येते आहे. मग त्यावेळेला भगवान सृष्टीची उत्पत्ती करतात. तर सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर निर्माण होणाऱ्या सगळ्या जीवांनी कसं वागावं, परस्परांशी कसं वागावं, स्वतःविषयी कसं वागावं, आपलं ध्येय काय, ध्येयानुसारी जीवन कसं जगावं, यासाठी भगवान एक कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचरण्याची रीत, की असं वागायला लागेल तुम्हाला, असं केलं तर हे असं होईल. म्हणून सर्व जीवांनी आचरणाची रीत कशी पाळावी हे भगवान शिकवतात. त्या रीतीला धर्म असं म्हणतात. आणि हे सगळं वेदांमध्ये लिहिलं आहे बरं का. म्हणून श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो, वेदप्रणीतो धर्म यद्धर्मस्तद्विपर्ययः. वेदप्रणीतो धर्म, सगळ्या धर्मांच्या आज्ञा वेदामध्ये येतात. ते सगळ्या आचरण्याच्या रीती, भावानी भावाशी कसं वागावं, पतीनी पत्नीशी कसं वागावं, मुलांनी वडिलांशी कसं वागावं, एखाद्या माणसाने शेजारच्याशी कसं वागावं, आपल्या राष्ट्राशी कसं वागावं, हे आचरणाची रीत, याला धर्म म्हणतात. आणि ही धर्माची रीत भगवंतांनी अगदी सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस तयार करून ठेवली. असं नाही की सृष्टी उत्पन्न केली, मध्ये पुष्कळ काळ गेला, अरे धर्म तयार करायचा झाला, असं नाही. म्हणजे कोड ऑफ कंडक्ट तेव्हा नाही, ज्या क्षणाला सृष्टी उत्पत्ती त्याच क्षणाला धर्म नावाच्या पदार्थाची किंवा वस्तूची उत्पत्ती. म्हणून विष्णू सहस्रनामाच्या उपसंहाराच्या श्लोकांमध्ये एक उक्ती येते, धर्मस्य प्रभुः अच्युतः, धर्मस्य प्रभुरच्युतः. त्यानेच निर्माण केली आहे धर्मव्यवस्था, त्याची सार्वभौम व्यवस्था आहे. ती जीवांच्या उद्धारासाठी आहे, आचरणासाठी आहे. आणि म्हणून ती ज्या क्षणाला सृष्टी उत्पत्ती त्याच क्षणाला धर्म नावाच्या व्यवस्थेची उत्पत्ती ही निर्माण होतात. असं दोन वस्तू ज्या क्षणाला म्हटलं ना आपण, एका क्षणी 2 गोष्टी जेव्हा उत्पन्न होतात त्याला वेदांतामध्ये युगपत म्हणतात. एकाच वेळी दोन्ही गोष्टी उत्पन्न. युगपत शब्द बऱ्याच वेळा आपल्या वाङ्मयात, धार्मिक आध्यात्मिक वाङ्मयात येतो. म्हणजे एकाच वेळी एकत्रपणे दोन्ही, सृष्टीउत्पत्ती धर्मनिर्मिती एकाच वेळी. ही ज्याने केली, ज्या विष्णूंनी केली, जीवांच्या कल्याणासाठी केली. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकामधलं एक नावच धर्म असं आहे. धर्मस्य प्रभुः अच्युतः. आणि धर्माविषयी पुष्कळ विचारानंतर इतर धर्मग्रंथांमध्ये आहे की धर्म म्हणजे काय, धर्माचे आचरण कसं असावं, धर्माचा प्रभू काय. पण इथे त्यांचं नाव एक धर्म आहे. या अनुषंगाने एवढं चिंतन आपण केलेलं आहे की ज्याची धर्म नावाची उत्पत्ती ज्याने केली त्याचं ते नाव पडलं. जो जसा व्यवसाय करतो ना त्याचं ते नाव पडतं. दृष्टांत मागे पाहिला होता आपण. एखाद्याचा व्यवसायाने कोणी शिक्षणानुसार तसा डॉक्टर झाले. आता त्यांना कोणी रस्त्याने झाले लोक म्हणतात डॉक्टर चालले. त्यांचं नाव डॉक्टर नाही आहे खरं, त्यांचा व्यवसाय डॉक्टर आहे. त्यांचा व्यवसाय, एखादी फार मोठी अधिकारी, एक इंजिनियर आहे, ते निघाले बाहेर, लोक म्हणतात हो पा इंजिनियर साहेब चालले. अरे त्यांचं नाव इंजिनियर नाही आहे, त्यांचा व्यवसाय ते इतक्या कुशलतेने पार पाडतात आहे की त्यांना ती उपाधीच देतात, हे इंजिनियर आहेत, हे डॉक्टर आहेत, हे ब्रँच मॅनेजर आहेत, बँकेचे मॅनेजर आहेत. अशा नावानेच त्यांना व्यवहारामध्ये ओळखलं जातं. तसं ज्याने संपूर्ण धर्माची निर्मिती केली त्यालाच धर्म नावाने ओळखला जाऊ लागला.
त्याला धर्म असं म्हणतात. म्हणून त्याचं एक नाव या ठिकाणी भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगताना त्याचं एक नाव या श्लोकातलं 10 क्रमांकाचं हे धर्म हे त्याचं नावच या श्लोकामध्ये ठेवलं आहे. श्रोते हो, याप्रमाणे परत धर्माचे जर विचार केला ना, त्याचं नाव ते योग्यही आहे, कारण हाही समजायला गुह्य आहे, गहन आहे. आणि धर्माचे तत्त्व धर्मानुषंगाने जर याचा नावाचा विचार केला फार गुह्य आहेत. वेगळ्या वेगळ्या श्रुतीमध्ये वेगळ्या संकल्पना येतात आणि वेगळ्या धर्माच्या खूप परिभाषा येतात सगळ्या ग्रंथांमध्ये. सगळी याचीच वर्णन आहे. श्रुतिर्विभिन्ना उतयश्च भिन्ना नैको निर्यस्य वच प्रमाण. वेगळ्या श्रुती अर्थ वेगळे येतात. स्मृती ग्रंथांमध्ये धर्माच्या वेगळ्या व्याख्या येतात. पण त्याविषयी चिंतन करताना असं म्हटलं, चरण पुढचं आहे, श्रुतिर्विभिन्ना श्रुत्यश्च भिन्ना नैको निर्यस्य वच प्रमाण महाजनो येन गतस्स पंथा. म्हणून श्रेष्ठ माणसं जसं आचरण करतास तसं आचरण सामान्याने करावं, तेच धर्माचरण होतं. श्रोते हो, ह्याप्रमाणे भगवंताचं एक नाव 10 क्रमांकाचं या श्लोकातलं धर्मच आहे. आणि पुढचं एक नाव आहे भगवंतांचं धर्म विदुत्तमः. धर्म शब्दाचा वर अर्थ पाहिला, आता संधी होऊन हा शब्द झाला धर्मविद उत्तमः. धर्मविद उत्तमः, धर्मविदुत्तमः. विद आणि उत्तम म्हणून विदू झालं, तो उकार झाला. म्हणजे काय? धर्म चांगल्या प्रकारे जाणणारा. विद विद धातूचा अर्थ जाणणे, समजणे, निर्माण करणे. भगवंतांनी सगळी सृष्टी निर्माण केली, त्याला सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचं पदार्थाविषयीचं ज्ञान आहे की नाही. आणि एक नियम आहे, ज्या गोष्टीचा जो निर्माता असतो त्या निर्मात्याला निर्मित वस्तूचं पूर्ण ज्ञान असावं लागतं, असतं. त्याशिवाय तो निर्माणच करत नाही. एखाद्या कारखान्यामध्ये किंवा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये एखादा दूरदर्शन संच बनवणारी मोठी इंजिनिअरिंग लोकांची टीम असते आणि ते खूप प्रयत्नांती ती वस्तू मोठा, आजकाल ते HD TV वगैरे निघालेत, स्मार्ट TVs, हे संशोधन केलं. त्या दूरदर्शनच्या त्या संचामध्ये TV सेटमध्ये जितक्या आतमध्ये कॉम्प्लिकेटेड काही आहेत घटक, ज्याला त्याचा मास्टर पीस म्हणतात किंवा त्यातून आतून जोडून बनवतात, त्याचं हार्ड डिस्क जी असते त्या कॉम्प्युटरची किंवा चिप जी असते त्याचं ज्ञान त्या बनवणाऱ्याला असावं लागतं. ज्याची जी निर्मिती असते त्याला त्याचं पूर्ण ज्ञान असावं लागतं, असा नियम आहे. ही सृष्टी भगवंतांची निर्मिती आहे, देव करताय. सर्व करता निरंतर नाम त्याचे श्रीराम दासबोधा तो आहे. सर्व करता निरंतर नाम. मग त्याला सृष्टीचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे की नाही. मग त्यांनी सृष्टी उत्पन्न केली, सृष्टीच्या चांगल्या व्यवहारासाठी धर्म नावाची संकल्पनेची व्यवस्थेची उत्पत्ती केली. मग धर्माचं पूर्ण ज्ञान त्याला असायला पाहिजे. ह्यासुद्धा अर्थाने श्री विष्णू सहस्रनामातलं मगाचं वचन जे आहे, धर्मश्च प्रभू अच्युतः, म्हणजे धर्माविषयीचं संपूर्ण ज्ञान त्याला आहे. धर्मविद आहे तो आणि उत्तम जाणणार आहे. त्याच्या उत्तम म्हणजे सगळ्यात चांगला, म्हणजे सर्वात चांगला. धर्म जाणणारे तर पुष्कळ असता आहेत ना. भीष्मांना धर्म माहीत नाही का? माहिती आहे. सगळ्या योग्यांना धर्म माहीत नाही का? आहे. सर्व संतांना धर्म माहीत नाही का? आहे. धर्म स्वतःही आचरतात आणि इतरांकडून आचरण करून घेतात. जगद्गुरु तुकोबाराव त्या अर्थाने म्हणतात, वामन पंडितांचा श्लोक आहे, धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणणे रामभक्ती करणे ऐश्वर्य हे लाभले. धर्माच्या करिता, मग धर्म स्वतः आचरायचा, इतरांना करायला सांगायचा, म्हणजे त्याला धर्माचं ज्ञान नको. कितीतरी धर्मपंडित आहेत ना जगामध्ये, त्या धर्मामध्ये त्या धर्माचे पंडित आहेत, आजही आहेत, कालही होते, उद्याही राहतील. पण हे सर्व धर्म मातंड, या सर्वांपेक्षा सुद्धा अत्यंत धर्म जाणणारा, या सर्वांपेक्षा अत्यंत धर्म जाणणारा भगवान आहे. म्हणून धर्मविदुत्तमः त्याचं असं नाव आहे. उत्तम रीतीने धर्माच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्याला पूर्णपणे ज्ञात आहे. आणि मगाशी आपण श्लोक बोललो भागवतातला की ह्या विपरीत असेल
वेदप्रणीतो धर्म, सगळ्या या धर्माच्या आज्ञा भगवान श्रुतिस्मृती ममैवाज्ञे यस्तु उल्लंघ्य वर्तते. श्रुती आणि स्मृती म्हणजे वेद आणि स्मृती ग्रंथ, भगवद्गीता स्मृती ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये भगवान बोलले श्रुतिस्मृती ममैवाज्ञे यस्तु उल्लंघ्य वर्तते, म्हणजे धर्माचं जो उल्लंघन करेल, आज्ञाच्छेदी ममद्रोही, द्रोही म्हणजे अभक्त, मग त्याला शिक्षा मिळेल. तो द्रोही हा माझा द्रोह करतो, मी निर्माण केले आहेत. मग वेदप्रणीतो धर्मो यद्धर्मस्तद विपर्याह, त्याविरुद्ध जे काय असेल आचरण ते अधर्म आहे आणि अधर्माला शिक्षा किंवा दंड असतो. आपण धर्मविदुत्तमाचा अर्थ पाहतो आहोत. त्याचं नाव का ठेवलं गेलं की सर्वात जास्त नाही, सर्वांच्या पटीने जास्त मुळात धर्मनिर्मितीच ज्याची आहे तो संपूर्णपणे अथपासून इतिपर्यंत, अथा तो धर्मजिज्ञासा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अशी सुरुवात आहे ब्रह्मसूत्रांची आणि कर्मामधल्या ग्रंथांची. ही सगळी जिज्ञासा, धर्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा ही पूर्ण ज्याला माहिती आहे, ज्यानेच निर्माणच ती केलेली आहे, त्याचा निर्माताच जो आहे, निर्मात्याला निर्मितीचं ज्ञान असावं लागतं. या आपल्या धोरणाप्रमाणे त्याला हे ज्ञान आहे, उत्तम ज्ञान आहे, सर्वांपेक्षा सर्वात उत्तम धर्म जाणणारा असा अर्थ धर्मविदुत्तमाचा अर्थ आचार्यांनी केला आहे. म्हणून त्याला हे नावच प्राप्त झालं आहे. सगळ्या धर्माच्या बारीक बारीक संकल्पना त्याला माहिती आहेत आणि ताबडतोब निर्णय करून सांगून देतो. एक महाभारतातला छोटा कथारूप दृष्टांत पाहू. धर्मविदुत्तमासाठी अर्जुनाजवळ धनुष्य आहे. महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे पांडवापैकी अर्जुनाजवळ धनुष्य आहे, त्याचं नाव गांडीवस आहे. ते त्याला अत्यंत प्रिय आहे, महापराक्रमाने त्याने मिळवलं आहे. धनुर्धर आहे बरं का, अर्जुन फार मोठा धनुर्धर आहे. या जगतामध्ये जेवढे धनुर्धरांची नाव आहेत त्यात अर्जुन अग्रगण्य आहे. प्रभू श्रीरामचंद्र धनुर्धर आहेत, ध्रुव धनुर्धर आहे, अर्जुन धनुर्धर आहे. वेगवेगळी युग आहेत, सत्ययुगातला, त्रेतायुगातला, द्वापरयुगातला. फार मोठा धनुर्धर अर्जुन आहे. गांडीव धनुष्य आहे. गांडीवम यस्य वै धनुः, श्लोकच आहे भगवद्गीतेत. आणि त्याचं आपल्या धनुष्यावर प्रेम आहे. नुसतं प्रेम नाही, जर कोणी गांडीव धनुष्याची निंदा जर केली ना, उपहास केला किंवा त्याला नावं ठेवली तर अर्जुनाला अजिबात चालत नाही. नुसतं चालत नाही, जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याला नावं ठेवेल, वाईट म्हणेल, त्याची निंदा करेल, काही म्हणा आपण, नावं ठेवेल, वाईट म्हणेल, निंदा करेल, त्यासाठी अर्जुनाने एक प्रतिज्ञा केली आहे. त्याचा मी वध करीन, त्याला ठार करीन. गांडीवांची निंदा करणाऱ्याला मी ठार करीन, अशी प्रतिज्ञा केली आहे. आपण धर्मविदुत्तमा शब्द समजून घेण्यासाठी हे उदाहरण म्हणून महाभारतातलं एक लहानशी कथा पाहतो आहे. दृष्टांतरूपच कथा लहानशी आहे. एकदा काहीतरी असा प्रसंग झाला की अर्जुनाला थोडं अपयश मिळालं गांडीव बरोबर नेऊन. धर्मराजाकडे आले खाली मान घालून, सांगितलं की आज काही जय झाला नाही. तर धर्मराजांना राग आला खूप. भाऊ आहेत, प्रेमळ आहेत, पण त्याला जय मिळाला नाही. तू गांडीव घेऊन गेला होतास ना? हो. अरे गांडीव नेऊन तुला विजय मिळाला नाही, धिक्कार आहे तुझ्या गांडीवाचा. नाव ठेवल्या गेली. आता अर्जुनाचा समोर प्रश्न उत्पन्न झाला. हरला तर आहे, अपयशित झाला आहे, पण आज धर्मराजांनी, मोठ्या भावानी, ज्याला वडिलांप्रमाणे मानतो, त्यांनी गांडीवाची निंदा केली. धिक्कार आहे गांडीवाचा असं म्हटलं. अर्जुनाची आता प्रतिज्ञा जागी झाली की जो गांडीवाचा निषेध करील त्याला ठार करीन, त्याला मारीन, मी वध करीन. भगवान तिथे आले. अर्जुनाला आता कळेना काय करावं, प्रतिज्ञात आहे. अर्जुनाने कधीही प्रतिज्ञाभंग केलेला नाही. जुन्या काळी कोणी वीर प्रतिज्ञा केल्यानंतर ती पूर्ण करायची, ती भंग नाही होऊ द्यायचा, प्रतिज्ञा मोडायची नाही, पूर्ण करायची. अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं, देवा असा फार मोठा बिकट प्रसंग आहे, धर्मसंकट आहे देवा. यांनी दादानी माझ्या गांडीवाला धिक्कार आहे म्हटलं, नावं ठेवली, माझी प्रतिज्ञा आहे, गांडीवाचा धिक्कार करणाऱ्याला मी ठार करेन. देवा आता काय करू, तूच सांग ना. धर्मविदुत्तमहा, भगवान अत्यंत धर्म जाणणारे आहेत. धर्माच्या सगळी वचनं त्यांनीच निर्माण केलेली आहेत.
ते ज्ञाते आहेत. अर्जुनासमोर धर्मसंकट आहे, देवांसमोर काहीच नाही, श्रीकृष्णांसमोर काहीच नाही. भगवान श्रीकृष्ण एकदम म्हणाले, अर्जुना तू एक काम कर, तू तुझ्या दादाची खूप निंदा कर. ती निंदा जर तू दादाची केली तर ते मरण आहे. कारण संभावितस्य च कीर्तीर मरणादतीर इच्छते, भगवान गीतेत बोलले. संभावितस्य च अकीर्तीर मरणादती इच्छते. धर्मराजाची कीर्ती सगळीकडे आहे, वेगळ्या प्रकारांनी आहे, न्यायी आहे, शांत आहे, सत्वगुणी आहे. त्याची तू निंदा कर. ही निंदा आहेच त्याचं मरण आहे. मरणादिती इच्छते, मरणादिती हे इच्छ आहे ते त्याचं मरण आहे. तू याची निंदा कर तुझ्या मोठ्या भावाची, फक्त शब्दांनी फक्त निंदा कर, हे सुद्धा त्याच्यासाठी. आणि भगवद्गीतेत 2य अध्यायामध्ये हा श्लोक भगवंतांच्या मुखातून आला आहे. संभावितस्य च कीर्तीर मरणादतिरिच्यते. तू निंदा कर याची. त्याप्रमाणे अर्जुनाने धर्मराजाला निंदात्मक बरीच वाक्य बोलली. दादा तुम्ही असे आहे, दादा तुम्ही तसे आहे, वगैरे वगैरे निंदा झाली. आणि अर्जुनाची प्रतिज्ञाही पूर्ण झाली. कारण निंदा ही मरणासारखी आहे. संभावितस्य च, संभावित पुरुषासाठी ती मरणासारखी आहे. म्हणून अर्जुनाने निंदा केली, त्याची प्रतिज्ञाही पूर्ण झाली आणि धर्मराजा जिवंत राहिले. फक्त निंदेने त्यांना मारलं पण ते जिवंत राहिले. ही युक्ती भगवंतांनी सुचवली. त्यांनी का सुचवली त्यासाठी हे नाव आहे. धर्मविदुत्तमा, उत्तम प्रकारे धर्म जाणणारा भगवान श्रीकृष्ण. आणि याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला असं वेळोवेळी वाचवलेला आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज श्री विष्णू सहस्रनामामधला 43 क्रमांकाचा श्लोक, रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः, या श्लोकातल्या 11 दिव्य नावांचा आज आपण विचार केला. आज झालेले चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण करतो. भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.